आता ना सकाळचे 7 वाजले होते आणि आमच्या मिस्टरांना जायचं होतं बाहेर लवकर, तर त्याच्यामुळे ना माझी अंघोळ वगैरे तर काहीच झालेली नव्हती. त्यांच्यासाठी करायले होते चहा आणि नाश्त्याची तयारी, कारण त्यांना लवकर जायचं होतं. अंघोळ झाल्याच्या नंतर करते मी सगळं, पण आज त्यांना जरा जास्तच लवकर जायचं होतं म्हणून माझी अंघोळ वगैरे सगळंच राहिलं होतं. मग इथं पटपट आधी चहा वगैरे करून घेतला आणि नंतर पटकन कांदा, मिरची, कोथिंबीर वगैरे सगळं कट करून ना मस्त पोहे वगैरे भिजवले पाण्यामध्ये आणि पोह्याची तयारी सगळी केली. इथं पोहे आता पूर्णपणे रेडी झाले होते. आमची मौळ तोपर्यंत बसली होती, खेळत होती. ती सकाळ सकाळी एवढा काही त्रास देत नाही, म्हणजे रडत नाही आणि इतर वेळी पण जास्त एवढं काय रडत नाही, पण कधी कधी तिला हुकी आली का मग ती माझ्याजवळ धरती मला नेती वडत, असं करते. तर इथं सगळे पोहे आता मी दिले होते सगळ्यांना आणि मी पण घेणारच होते. अंघोळ नसली केली तरी काय झालं, तोंड तर धुतलं होतं मी आणि आमच्या सगळ्यांनीच तोंड वगैरे धुतले होते. फक्त मिस्टरांची अंघोळ झाली होती. आम्ही सगळ्यांनीच आज न आंघोळ करताच म्हणजे चहा नाश्ता सगळं केलं होतं. दररोज तर काय मी आंघोळ करूनच करते सगळं. कांदा वगैरे कट केला, तसंच घरात लिंबू पण होतं, तर पोहे केलेत म्हणलं तर चला लिंबू पण टाकूयात आणि फरसाण पण होतं, तर ते सगळं घेतलं. लिंबू वगैरे कट केलं, लिंबू प्रत्येकाला एक एक फोड दिली आणि कांद्याची पण, आणि सगळ्यांच्या पोह्यावरून फरसाण पण टाकलं. तर पोहे आता घेतलेले आहेत खाण्यासाठी. तर बघा ह्याच्यावर मस्त फरसाण वगैरे टाकलं आणि मस्तपैकी आम्ही सकाळ सकाळ एन्जॉय केलं. हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्ही मागाशी बघितलं की माझी आंघोळीच्या आधीच म्हणजे नाश्ता वगैरे केला होता मी, कारण की मिस्टरांना जायचं होतं आज लवकर. त्याच्यामुळं मी पाणी तापवलं होतं आंघोळीला आणि माझ्या आधी जाऊन मी खाली गेले पाणी आणायला, तर मी खालून येईपर्यंत त्यांनी आंघोळ करून बाजूला पण झाली. मग माझं पाणी तोपर्यंत तापलंच नव्हतं. तर चला म्हणले, त्यांनी म्हणले मला जायचंय लवकर, त्याच्यामुळे पटकन चहा वगैरे कर, नाश्ता वगैरे कर, मग मी जातो. मग माझी आंघोळ तशीच राहिली मग करायची. मग चहा वगैरे केला, नाश्ता वगैरे केला आणि मग आता पाणी वगैरे तापून आंघोळ केलेली आहे मी. आता सासूबाईंचं पाणी तापलंय, त्यांना आंघोळ करायची. माहीची पण आंघोळ झालेली आणि मग आता करायचंय स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये करणार आहे आज मुळा आणला होता त्या दिवशी त्यांनी, तर मुळ्याची भाजी करणार आहे. मुळ्याची भाजी आणि चपात्या आणि खिचडी करेल. खिचडीसाठी छोले आणि जे हे आहेत ना वटाणे, तर ते पहिल्यांदा भिजायला घालते. थोड्या वेळ जरी भिजले ना तरी शिजले जातात मटकीमध्येच म्हणते काय ते खिचडीमध्ये. आमच्या मावड्याला पण झोपायचंय. तिनं सध्या तरी आता बसली, खेळायला लागली. तिची तिकडे चालली होती गॅलरीमध्ये, ती जी गहू नीट करायला लागल्यात का तिकडं चालली आणि सगळे उधळून टाकायला लागले. त्याच्यामुळे मी गॅलरीचा दरवाजाच लावून घेतला आणि हिला मध्ये ठेवलंय आबोपाशी. काय म्हणायला लागले की काय झालं की काय नाही, काय आलंय आता तिला. काय झालंय मावड? नका घ्या, राहू द्या, जरा खेळायली ती. राहू द्या म्हणलं, मी कामात आहे. पीठ मळायले होता, पीठ मळायचे आणि पीठ मळायचं झालं की लगेच तिला झोपवते, म्हणजे मला माझे काम करता येतील बाकीचे. चलो, का ओरडायलीस तू? ग बस ना, नखरेच करती. अरे काय झालंय? तर मला ना 2-3 दिवस झालं आयब्रो करायला जायचंय, पण मला काही जाणंच होणार झालंय माहेमुळं. कारण ती जागी असली का जाऊच देत नाही. केवढी ओरडती लगेच ती बघायला. काय करायलीस तू? कुणाला बोलायलीस तू? फोनवर बोलायलीस आहे का नाही? काय अरे काय, जा कुठं जायचंय? नखरे करती उगा. तर या पोरीमुळे ना मला बाहेर जायला जमत नाही. जायचं झालं तर तिलाच घेऊन जावं लागतं. 2-3 दिवस झाला म्हणायले जाईल, पण मला काही जमणार झालंय, कारण आयब्रो पण खूप वाढल्यात. नाही तर विचार चाललाय घरीच करावं म्हणून. आणि आता लागायचे स्वयंपाकाला, पीठ वगैरे मळते आणि आज करायची मुळ्याची भाजी. मुळा मला पण आवडते, आमच्या मिस्टरांना पण आवडते, आमच्या घरात सगळ्यांना आवडते मुळ्याची भाजी. बरं, आणि काय झालं ते त्याचा जो पाला असते ना मुळ्याचा, तर आमच्या मिस्टरांनी ती टाकून दिला. तर त्याच्यावरून आमच्या घरात सगळ्यांची चिडचिड, म्हणजे सासूबाई आणि सासरे दोघे जण ओरडायला लागली होती की पाला का टाकून दिला, त्याची भाजी केवढी छान होती, असं तसं. मी तर आणखी पाल्याची भाजी केलेली नाही. बरं करतेच बरं लोक, पण मी आणखीन एकदा पण ट्राय केलेली नाही आणि बघितली पण नाहीये. मुळ्याचीच फक्त बघितलेली मी. आणि म्हणतात ना की श्रावण महिन्यामध्ये मुळा खाल्ला पाहिजे, तर त्याच्यासाठी पण आणलेलेच मुळे. तर त्याचीच भाजी करायची. आणि पहिल्यांदा पीठ मळून घेते, मुळा खिसून घेते सगळा आणि त्या पोरीला झोपवते. तिनं झोपल्याच्या नंतरच मी बाकीचे जे काय माझे काम आहेत ते सगळे आवरून घेते. नाही का, कसं करती?
म्हणालीस तुझा? हा, कुणाला जा म्हणायला ग तू? कुठं जायचंय? नखरे करती उगा. मुळ्याची भाजी, चपाती आणि खिचडी करायची. आणि माझ्या हातची खिचडी माझ्या सासूबाईंना पण आणि सासऱ्यांना पण खूप जास्त आवडते आणि मला पण आवडती. आमच्या मिस्टरांना फक्त म्हणजे खिचडी आवडत नाही. मी केलेली खिचडी खाते तर, पण अशी म्हणजे त्यांना दररोज जर दिली ना, दररोज म्हणजे 1-2 दिवसाला जर दिली ना, ते नाहीत खात. कारण जेंट्स लोकांची ती खासियतच आहे की त्यांना जी खिचडी आहे ना ती आवडत नाही. म्हणजे दररोज दररोज दिल्याच बरं. तर आता खिचडी पण करायची. त्याच्यासाठी छोले आणि जे वाटाणे आहेत ना ते दोन्ही पण भिजवते थोडा वेळ जरी भिजले ना तरी ते खिचडीमध्ये आरामशीर मस्तपैकी शिजले जातात. तर आता मी लागले होते स्वयंपाकाला. तर पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि आता खिसायचे होते मुळे जे आणले होते 2-3 दिवस झालं तर ते. आणि चपात्या वगैरे करायच्या राहिल्या होत्या. आणखीन बाकीचा सगळा स्वयंपाक राहिला होता. मुळे म्हणलं पटपट खिसून घ्यावे, कारण नंतर आणखीन किचन पण तिथं खराब होते ना ते खिसल्याच्या नंतर. मी किचनवरच करते सगळं, काय प्लेटात वगैरे खिसत बसत नाही. पटकन भाजी वगैरे केली आणि नंतर जायचं होतं आम्हाला बाहेर. ते कुठं जायचं ते तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. आणि नंतर जे बॉबी होते ना, म्हणजे जे मुरकुल होते ना, ते पण थोडेसे तळून घेतले आणि आमच्या माहेला खायला दिले तर पुरेने खाल्ले सुद्धा नाही. कारण काय माहिती तिनं का खाल्ले नाही, तिला आवडलीच नाहीत वाटतं. गेली चुरा करून टाकून दिली. दुसरे लेकरं पार खाऊ खाऊ करते. घेतलेला आहे जेवायला चपाती, मुळ्याची भाजी, हे दोडका आणि मिरचीचं लोणचं. तर आम्ही ना आता चाललेलो आहोत बाहेर आबांच्या दवाखान्यामध्ये. त्याच्यामुळं आम्ही तिघं, मी, आई, आबा आणि पिल्लू आमचं. नाही, उघडा की जरा जोर लावून. उघडच आहे बाबा, उघडच आहे, फक्त उघडा. तर आम्ही आता निघालो होतो दवाखान्यामध्ये. मी, आई, आबा आणि आमचं ही पिल्लू. मिस्टर तर काय नव्हते, ते गेले होते कामावर. रिक्षानेच गेलो होतो, बसनं नव्हतो गेलो, कारण की बसला पण तेवढेच पैसे लागतात आणि जे रिक्षा आहे ना त्याला पण तेवढेच पैसे लागतात. तर त्याच्यामुळे म्हणलं कशाला उगाच बसने जायचं, रिक्षाने जावं. तर इथे दवाखान्यामध्ये आलो. डॉक्टरला हे ती दाखवलं आणि ते काय ती गोळ्या वगैरे लिहून दिल्या त्यांनी. मेडिकलवरून गोळ्या हे घेतल्या आणि नंतर आम्ही निघालो वापस. दीदी पण आले होते कारण की तर काल रात्री आम्ही दवाखान्यातून आल्यास मी नंतर व्हिडिओ काही शूटच केला नाही. तर कालच्या व्हिडिओमध्ये तेवढंच होतं. तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय कर मग. बाय बाय. ह्या गाव.